मराठवाड्यातील बहुप्रतीक्षित धाराशिव तुळजापूर रेल्वे प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण आता या प्रकल्पाचं काम फक्त घोषणापुरतं राहिलेलं नाही, तर प्रत्यक्षात जमिनीवर मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं दिसत आहे. आणि विशेष म्हणजे धाराशिवजवळील NH52 महामार्गावर तब्बल 106 मीटर लांबीचा भव्य रेल्वे पूल उभारला जात आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पुलाचं नेमकं महत्त्व काय, काम सध्या कुठपर्यंत आलं आहे आणि हा रेल्वे मार्ग मराठवाड्यासाठी किती गेम चेंजर ठरू शकतो. सोलापूर तुळजापूर धाराशिव हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग सुमारे 84 किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा मार्ग सोलापूरपासून सुरू होऊन तुळजापूर मार्गे धाराशिवपर्यंत जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी देखील मजबूत होणार आहे. अनेक वर्षे रखडलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात वेग घेताना दिसत आहे. आणि मंडळी, आता तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात हे दृश्य धाराशिवजवळील NH52 महामार्गाचे. याच ठिकाणी उभारला जात आहे तब्बल 106 मीटर लांबीचा विशाल रेल्वे पूल. हा पूल या संपूर्ण रेल्वे प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण भविष्यात याच पुलावरून रेल्वे लाईन NH52 महामार्ग ओलांडणार आहे. सध्या येथे एक्सॅव्हेशन, माती भरणी, फाउंडेशन प्रिपरेशन आणि हेवी मशिनरीद्वारे मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे दिसत आहे. मोठमोठे JCB मशीन सुरू असलेली लेवलिंग आणि तयार होण्यासाठी ब्रिज स्ट्रक्चर ही जागा, हे सर्व पाहिल्यावर आता हा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेतल्याचं स्पष्ट जाणवतं. या रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडूनही निधी दिला जात आहे. प्रकल्पाची किंमत आता हजारो कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. सध्या भूसंपादनाचं काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं आहे. अनेक ठिकाणी अर्थवर्क सुरू आहे आणि काही भागात पुलाचं काम देखील सुरू आहे. जर असंच काम सुरू राहिले तर पुढील काही वर्षात मराठवाड्याला एक मोठं रेल्वे नेटवर्क कनेक्शन मिळू शकतं. तर तो संपूर्ण प्रदेशाच्या विकासाशी जोडलेला आहे. यामुळे धाराशिव आणि तुळजापूरला थेट रेल्वे सुविधा मिळेल. धार्मिक पर्यटन वाढेल, स्थानिक व्यापाराला चालना मिळेल, शेतमाल वाहतूक सोपी होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे मराठवाड्यातील लोक अनेक वर्षापासून या रेल्वे मार्गाची वाट पाहत आहेत आणि आता प्रत्यक्षात काम सुरू झाल्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. आज इथे तुम्हाला मातीचं काम आणि मशीन दिसत आहेत. कदाचित काही वर्षानंतर याच ठिकाणावरून वेगाने धावणारी ट्रेन दिसेल आणि तेव्हा 106 मीटरचा पूल मराठवाड्याच्या विकासाचं एक नवीन प्रतीक बनलेला असेल. तर मंडळी, तुमच्या मते हा धाराशिव तुळजापूर रेल्वे प्रकल्प मराठवाड्याचं चित्र बदलू शकतो का? आणि तुम्हाला काय वाटतं, भविष्यात हा मार्ग बीड, लातूर किंवा संभाजीनगरपर्यंत वाढवला जावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो पुढच्या एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.